नमस्कार मित्रांनो, मिलिंद घाटे कॉमेडीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन। बघा या ठिकाणी इथे जेवणाचा कार्यक्रम चालू आहे। बघा हो का, इथं बघा, इथं मित्रांनो बघा, इथं मधुबाला हे थोडं बरं वाढू लागले, तोपर्यंत मी आहे ना थोडं तुम्हाला दाखवतो। हो का, इथं जेवण आणलेली आहे का, तोपर्यंत आहे ना मी तुम्हाला इकडे दाखवतो। गार्डन वगैरे सर्व बघा, इथे छान छान आहे बघा मित्रांनो। बघा एकदम छान सुंदर वातावरण आहे बघा, पाहू शकता या ठिकाणी मस्त आहे बघा मित्रांनो। बघा मित्रांनो, छान छान वातावरण आहे बघा। बघा छान छान बघा, झाडी झाडी आहे बघा, एकदम मस्त वातावरण आहे बघा मित्रांनो। बघा हे झाडं आहेत बघा या ठिकाणी। बघा मित्रांनो, इथे झाडं आहेत बघा, बघा पाहू शकता या ठिकाणी। या ठिकाणी बघा चालू आहे बघा, या ठिकाणी बघा पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो। बघा इथे एकदम झाडी 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 आहे बघा मित्रांनो, खूप अतिशय सुंदर वातावरण आहे मित्रांनो। आम्ही बघा बघा आता मित्रांनो एक पाहू शकता या ठिकाणी। बघा मित्रांनो, बघा आता 2 दिवसानं आता उद्या परवा दिवशी आहे ना नवीन वर्ष आहे बघा। नवीन वर्ष म्हणलं की 31 डिसेंबर आहे। 31 डिसेंबर म्हणलं की लोक काय करतात, दारू पितात। नवीन वर्ष 31 डिसेंबरला दारू पिऊ नका मित्रांनो। नवीन वर्ष म्हणजे हे नवीन विचारानं वागायचं असते। यावर मागच्या वर्षामध्ये नाही केलं तुम्ही 2022मध्ये, तर 2023मध्ये काय करायचं हे संकल्प मांडायला पाहिजे। मी एवढंच मी विचारू की मित्रांनो, एकमेकाबद्दल आपुलकीची आणि प्रेमाची भावना ठेवा। आयुष्यामध्ये काहीच येत नाही, मेल्यावर संपून जावं लागते। कोणाचे गाड्या, कोणाचे गाडी, भांडे, बंगला, प्रॉपर्ट्या, पैसा काहीच येत नाहीत मित्रांनो। जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, सुखी राहावा, एवढीच मी विनंती करतो। गोय आपापल्या परिवाराची काळजी घ्या। कोणी दुःखामध्ये असेल तर त्याला मदत करत जावा मित्रांनो। आपला भाऊ समजा अडचणीमध्ये असेल किंवा आपली भाऊजाई अडचणीत असेल, एखादा भाऊ गरीब असेल, त्याला तुमच्याकडे अब्जाधीश प्रॉपर्टी आहे, तुम्ही गव्हर्नमेंटवाला असेल, रिटायर झाले असेल, तुमच्या भावाला खूप अडचण असेल, तुम्ही अब्जाधीश असाल, तर तुम्ही गरीब भावाला तुम्ही सरळ हाताने मदत करा मित्रांनो। बघा काहीच येत नाही, तुमचे बंगला गाड्या काहीच येत नाही मित्रांनो। तुम्ही एकमेकाबद्दल आपुलकीची आणि प्रेमाची भावना ठेवा। मी हात जोडून विनंती करतो की आपला भाऊ जर अडचणीत असेल किंवा परेशानीमध्ये असेल, तर तुमच्याकडे अब्जाधीश पैसा आहे, प्रॉपर्ट्या, बंगला गाडी आहे, तर आपल्या सरळ हाताने आपल्या भावाला तुम्ही मदत करत जावा। आणि तुम्ही जेवढं देशाल तेवढं त्याच्या दुप्पट होते, ते तुम्हाला काही कमी पडणार नाही। एवढं तुम्ही क्रूर वागू नका मित्रांनो। आजकाल बघा एकमेकाबद्दल परिस्थिती खूप वाईट झालेली आहे बघा मित्रांनो। आजकालचे भाऊ आहे ना एकमेकाला कोणी मदत करत नाहीत, काय नाही, तर फक्त स्वार्थी भावनाने झालेले आहेत। आपला भाऊ अडचणीत आहे, त्याला थोडीशी काही जागा द्यावा, काही आपल्या जवळ घ्यावा, आपल्या सावलीखाली ठेवावं, अशी प्रत्येक भावाने आणि बंधू भगिनीने आपल्या भाऊ जर अडचणीत असेल त्याला तुम्ही सरळ हाताने मदत करत जावा। तुमच्याकडे अब्जाधीश पैसा आहे, बंगला आहे, गाडी आहे, आणि मेल्यावर काहीच येत नाही। तुमचा जर भाऊ अडचणीत असेल तर तुम्हाला अडचणीत असेल तर तळतळ करून बोलत असेल की बाबा मला मदत करा, काहीतरी सरळ हाताने मदत करा, तर तुम्ही त्याला काय कमाई केलास, काय तुमच्या बापाने काय कमवले असं काही म्हणू नका। अरे बापांचं काढू नका। अरे तुम्हाला बापाने जन्म दिला, मोठा केला, आणि आईला पण काही बोलू नका, आईच्या डोळ्यातून अश्रू येऊ देऊ नका की बा माय काय कमवली, काय पिळगी काढली असं काही म्हणू नका। अरे माय म्हणजे मायबाप हे तुम्हाला जन्म दिले, मोठे केले, तुमचे 9 महिने पोटात ठेवून तुमची 5 वर्ष संडास धुली, तुम्हाला लहानाचं मोठं केले। तुम्ही मागे वळून बघा, मागे आपली परिस्थिती काय होती काय नाही, आपण किती गरिबामधून आलो, किती भुकेमधून आलो। तुम्हाला त्याकडे आता पैसा आला, गाडी बंगला आला म्हणून तुम्ही असं काही विसरू नका। त्याच्यामुळं पैशाचा माज करू नका। तुम्ही आपापल्या परिवाराची काळजी घ्या, स्वतःच्या आईवडिलाची सेवा करत जा। आईवडील म्हातारा झाली म्हणून त्यांना काही बोलू नका, काय कोणा मन दुखवू नका। जोपर्यंत तुम्ही सुखी राहाल तोपर्यंत तुम्हाला काहीच कमी पडणार नाही मित्रांनो। एकमेकाबद्दल आपुलकी आणि प्रेमाची भावना ठेवा, आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या। आपला जर भाऊ अडचणीत असेल त्याला तुम्ही सरळ हाताने मदत करा, जेवढं देशाल त्याच्या दुप्पट तुम्हाला येते। जर तुमच्याकडे अब्जाधीश पैसा असून तुमच्या भावाला जर मदत करेल तर तुमच्या काहीच येत नाही,
त्याला तुम्ही माणुसकी म्हणता येत नाही. तुमचा भाऊ अडचणीत असेल, तुम्ही काय मदत करत नसेल, तुमच्याकडे अब्जाधीश पैसा असेल तर काही मदत करत नसेल, तुमच्या त्या माणुसकीला काहीच अर्थ राहणार नाही. एवढंच मी हात जोडून विनंती करतो की आपला भाऊ जर अडचणीत असेल तर त्याला मदत करा, सरळ हाताने मदत करा, एकमेकाबद्दल आपुलकीची आणि प्रेमाची भावना ठेवा. एवढंच मी बोलतो. हा व्हिडिओ आवडला तर लाईक कर जा, शेअर कर जा. ओके बाय, पुढच्या व्हिडिओला बाय.